नमस्कार मंडळी, आज मी घेऊन आली आहे एकदम 10 मिनिटात होणारा छोट्या भुकेसाठी किंवा लहान मुलांना देण्यासाठी खाऊ। तर हा खाऊ म्हणजे चीज बॉल्स आहेत। ह्यासाठी मी छोटे मध्यम आकाराचे 3 बटाटे उकडून घेतले होते आणि एक बाउल किंवा एक वाटी भरून मटार वाफवून घेतला होता। तर अगदी सोपी कृती केली आहे। मटार आणि बटाटे मी मिक्सरला बारीक करून घेतले, हाताने करत बसले नाही कारण वेळ जातो। तर कमी वेळात झटपट होणारी ही रेसिपी अक्षरशः 10 मिनिटात होते आणि फस्त करायची म्हटलं तर 5 मिनिटात फस्त होते। तर हे बघा, इथे मी मिक्सरला वाफवून घेतलेले मटार आणि उकडून घेतलेले बटाटे एकत्र बारीक करून घेतले। त्यावर घातलं आलं लसूण पेस्ट, थोडेसे चिली फ्लेक्स, थोडासा चाट मसाला, थोडंसं मीठ आणि कोथिंबीर। हे सगळं मिश्रण एकत्र करून त्याचा एक गोळा मळून घेतला आणि त्याचे छोटे छोटे बॉल्स करून प्रत्येकामध्ये चीज आपण स्टफ करणार आहे। आणि हे सारं मिश्रण घोळवून घेण्यासाठी मी इथे बाजूला शेवया भाजलेल्या असतात त्याचा चुरा करून घेतला होता। तर अशा पद्धतीने बघा, आपण चीज त्या गोळ्यामध्ये स्टफ केलं, शेवयामध्ये ते आपण घोळवून घेतलं आणि फ्राय पॅनमध्ये शॅलो फ्राय करायला घेतलं आहे। अतिशय झटपट होणारी रेसिपी आहे ही, तुम्ही नक्की ट्राय करा। आणि मुलं तर ही 5 मिनिटात फस्त करतात। जी मुलं मटार खात नाहीत, मटार बघितला की लांब पळतात, अशांसाठी तर ही खूपच आयडिया छान आहे। मटारही बटाट्यासोबत मिक्स करायचं। हे बघा, हे चीज आतनं असं मेल्ट होतं, अतिशय उत्तम लागतं आणि पटकन झटपट होतं। तर तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करा। ह्याचे तुम्ही राऊंड शेपही करू शकता आणि हे मी असे सिलेंड्रिकल शेप, असे लॉंग असे पण शेप बनवलेले आहेत। तर कुठल्याही पद्धतीने तुम्ही लहान मुलांना करून खायला घालू शकता। मोठ्यांसाठी सुद्धा तुम्ही एक थोडंसं चवपालट म्हणून संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी म्हणून हे आरामात करू शकता। फार वेळ अजिबात लागत नाही याला। तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी होती ते मला कमेंटमध्ये सांगा। रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका। हे बघा, हे मी अशा पद्धतीने गोल्डन ब्राऊन करून घेतले आहेत। अतिशय खरपूस असे भाजले जातात, खूप सुंदर टेस्टला लागतात। आणि मटार आणि बटाट्याचं कॉम्बिनेशन, त्यामध्ये आपण जे काही मसाले, थोडेसेच मसाले वापरलेत, यामुळे हे अगदी असं मसालेदार नाही होत, असं खूप सारं चटपटीत होतं। तर तुम्ही देखील नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी आवडल्यास लाईक आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।